हॅलो, हाय, नमस्ते सर्वांना. गुड मॉर्निंग. कशा आहात सर्वजण? मस्त ना? मस्त मजेतच असाल. चला तर मग आज अगदी उडपी स्पेशल आज आपण मऊ लुसलुशीत पांढरे शुभ्र असे आज उपीट पाहणार आहोत. अगदी नेहमीप्रमाणे रेसिपी सोपी आहे, त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण पहा. चला तर मग रेसिपीला सुरुवात करू. त्याच्यासाठी बघा, एक बाऊल रवा घेतलेला आहे. छान असा रवा एक बाऊल आहे, कारण की मुलग्याला टिफिनलाही मी आज उडपी म्हणजे ओपीटच देणार आहे. आमच्या इकडे ओपीट बोलतात, उपमा बोलतात. तुमच्याकडे काय बोलतात प्लीज मला कमेंटमध्ये नक्की सांगा बरं का. नेहमीप्रमाणे आपली रेसिपी साधी, सिंपल आणि कमी साहित्यामध्ये तयार होणारी आगळी वेगळी रेसिपी आहे, त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण पहा. आणि तुमच्याकडेही या पद्धतीने बनवतात का मला कमेंटमध्ये नक्की सांगा. एक बाउल रवा घेतलेला आहे, एक ग्लास दूध घेतलेला आहे, त्याचबरोबर ती मोठा एक ग्लास पाणी घेतलेला आहे. बघा इकडे ना मी बारीक चिरलेला कांदा घेतलेला आहे. छान असा बारीक चिरून कांदा घ्यायचा आहे, एकदम बारीक. आणि इथे ना एक टॅमॅटो आणि त्याच्यावरतीच मी आलं किसलेलं आहे. आल्याचा स्वाद खूप छान लागतो बरं का, त्यामुळे किसून आलं घातलं तरी चालेल. आणि मिरच्या ह्या तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता. ओली मिरची घेतली आहे, कोथिंबीर, बरोबर त्याबरोबर ती तळलेले शेंगदाणे माझ्या मुलग्याला उपम्यावरती खूप आवडतात त्यामुळे. आणि ही मूग डाळ घेतलेली आहे, चवीपुरतं मीठ आणि त्यामध्ये चवीनुसार 1 चमचा साखर. चला तर मग रेसिपीला सुरुवात करू. प्रथम आपण ना रवा छान मंद आचेवरती ना भाजून घ्यायचा आहे. जेवढा रवा आपण भाजाल तेवढं रव्याला पाणी शोषून घेतं. आणि जरी आपलं पाणी जरी जास्त झालं ना, ज्यावेळेला रवा चांगला भाजला जातो त्यावेळेला ते पाणी पूर्ण रवा शोषून घेतं. आणि ज्यावेळेला रवा जर कच्चा राहिला भाजण्यास, तर जरी आपण पाणी कमी घातलं असलं तरी तो किचकिचित लागतो रवा. त्यामुळे भाजताना कोणतीही गडबड करायची नाही. अगदी मंद आचेवरती रवा छान असा भाजून घ्यायचा आहे. तुम्ही बघू शकता कलर चेंज होईपर्यंत मी रवा भाजून घेतलेला आहे. आता ते काढून घेते एका ताटामध्ये. बघा आता रवा कढईमधून ताटामध्ये काढून घेतलेला आहे. तेल 2 पळीत ठेवलेलं आहे. तेल छान गरम झालं की त्याच्यामध्येच मी आधी प्रथम ना शेंगदाणे तळून घेणार आहे. तळलेले शेंगदाणे एकदा नक्की उपीटवरती किंवा उपम्यावरती घालून पहा, खूप छान लागतात आणि त्याची टेस्टच काही वेगळी लागते बरं का, एकदम मस्त. माझ्या लहान मुलग्याला खूप असं म्हणजे तळलेले शेंगदाणे उपम्यावरती घालून आवडतात आणि पांढरं शुभ्र उपीट त्याला खूप आवडतं. त्यामुळे त्याच्यामध्ये बघा आता तेल गरम आहे, त्याच्यामध्येच मी मूग डाळ घालत आहे. तुमच्याकडे जर उडीद डाळ असेल तर तुम्ही उडीद डाळ घातला तरीही चालेल. ह्याच्यामध्ये ओली मिरची, कारण की जास्त आपल्याला मूग डाळ परतून घ्यायची नाही आहे. त्याच्यामध्ये पटकन असा कांदा टाकून द्यायचा आहे. बघा कांदा एक 5 मिनटं मंद आचेवरती भाजून घ्यायचा आहे. जास्तही क्रिस्पी कांदा होऊ द्यायचा नाही आहे, थोडा कच्च्यावरतीच कांदा ठेवायचा आहे. त्याची टेस्ट खूप छान येते. आणि कढीपत्ता टाकण्यास विसरले होते, त्यामुळे वरती कढीपत्ता टाकलेला आहे. तुम्ही फोडणीमध्ये टाकला तरीही चालतो. आता बघा आता कांदा छान असा आपला म्हणजे थोडा अर्धवट शिजलेला आहे. त्यामध्ये किसलेलं आलं आणि टॅमॅटो त्याच्याबरोबर कोथिंबीर टाकून ना छान असं मस्त 5 मिनटं परतवून घ्यायचं आहे. एक 5 मिनटं परतवायचं आहे आपल्याला. टॅमॅटो काही गीर शिजवत राहायचं नाही आहे, फक्त एक म्हणजे असं आचेवरती 5 मिनटं परतायचं आहे. त्याच्यामध्येच 1 ग्लास पाणी, 1 ग्लास आपण जे दूध घेतलं होतं ते, आणि त्याच्यामध्येच 2 चमचे ही साखर टाकून द्यायची आहे. मीठ आपल्याला ना शेवट टाकायचं आहे. बघा आता छान असं ह्याला पाण्याला उकळी आली की बघा आता पाण्याला छान अशी आपली उकळी फुटलेली आहे. त्याच्यामध्ये आता चवीपुरतं मीठ टाकायचं आहे आणि पटकन आपला जो भाजून घेतलेला रवा आहे ना, तो ह्याच्यामध्ये थोडासा टाकून द्यायचा आहे, कारण की घुटळी होऊ शकते. त्यामुळे एक 5 मिनटं असं टाकून ना थोडा हलवायचं आहे. बघा जेणेकरून काय होईल, आपल्या उपम्याला कोणतीही गुठळी राहत नाही. एक 5 मिनटं सतत असं हलवून घ्यायचं आहे. एक 5 मिनटं हलवून घेतलं ना की बघा किती मिश्रण घट्ट झालेलं आहे. आणि 5 मिनटं वाफ देऊन घेते मी. बघू आता आपला बघा इथं पांढरा शुभ्र असा आपलं उपमा तयार झालेला आहे. पटकन असं एक पलटी देऊन एक 5 मिनटं मी वाफ देऊन घेतलेली आहे बरं का. छान अशी वाफ आपली बसलेली आहे बघा. आणि छान असं वासही खूप छान सुटला आहे. आणि अगदी रेस्टॉरंट मिळते तसं उडपी स्पेशल आपलं उपीट किंवा तुम्ही उपमा म्हणू शकता, छान असं तयार झालेलं आहे. वरून कोथिंबीर, त्याच्यावरतीच वरून असे तळलेले शेंगदाणे आणि थोडीशी वरून अशी
शेव बघा, आणि त्याच्याबरोबर जोडीला लिंबू तर आलाच पाहिजे. बघा किती छान दिसायलाही छान पांढरं शुभ्र आणि उडपी स्पेशल आपलं उपीट तयार झालेलं आहे. तुम्हाला रेसिपी आवडली का कमेंटमध्ये नक्की सांगा, आणि जाता चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा.